कन्नड भाषेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित झाला, तिकडच्या एका बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कन्नडमध्ये बोलणार नाही, आणि त्याच्यावरनं वाद झाला. सगळे पक्ष एकटवले आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक त्या कर्मचाऱ्याची ट्रान्सफर झाली. महाराष्ट्रामध्ये मात्र ही गोष्ट होताना दिसत नाही. उलट त्याच्यातनं राजकारण होतं, या गोष्टी बरोबर नाहीत, त्या गोष्टी सांगितल्या जातात. हा फरक काय? आजूबाजूची राज्य आहे, पण तरी सुद्धा हा फरक का जाणवतो अशा पद्धतीने? हे ताजं उदाहरण आहे म्हणून तिकडनं सुरुवात करायची. पहिलं आपण पाहिलं पाहिजे की ती सर्व राज्य ही आपल्या भाषेसाठी कडवट असतात. अत्यंत अभिमानाने ती आपली भाषा बोलत असतात, वाढवत असतात, समृद्ध करत असतात. मी माझ्या एकदा मागे भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्र देशाचा विचार करत आला, परंतु देशातलं प्रत्येक राज्य आपापल्या प्रांताचा विचार करत आले. आणि भाषा हीच तुमची ओळख आहे, आणि हेच सांगण्याचा मी वारंवार प्रयत्न करतो. काही वेळेला निवेदनं देऊन प्रयत्न करतो. म्हणजे मी आमच्या पक्षातल्या लोकांना सांगितलेलं आहे की सुरुवातीला हात जोडून जा, आणि ऐकलं नाही तर हात सोडून जा. तर त्यावेळेला काही वेळेला हात सोडावे जेव्हा लागतात, त्यावेळेला तुमच्याच बातम्या सुरू होतात ना की असे मारणे बरे नव्हे वगैरे. पण हात सोडणं हा एकमेव उपाय आहे की हात जोडून होतात? पण हात जोडून पण जर समजा ऐकत नसतील तर करायचं काय? आम्ही असा पहिल्यांदा हात सोडून गेलो आणि नंतर मग हात जोडून गेलो असं झालं नाही ना. तर त्याच्यामुळे हे प्रयत्न आमच्याकडनं, म्हणजे तुम्ही मराठी भाषा असं जर म्हटलं तुम्ही, आणि जर समजा तुम्ही मराठी भाषेची आंदोलनं किंवा अशा प्रकारच्या कुठलीही गोष्ट साध्या नेटवरती जरी टाकलं तरी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच दिसेल तिकडे, दुसरी कुठे दिसणार नाहीत. तर ही मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आम्हीच उभे राहिलोय. आता पण हिंदीच्या वेळेला हिंदी सक्तीचं हो देणार नाही ते. आता जरी सरकारने माघार घेतलेली असली आणि लपून छपून पुस्तकं छापत असली तरी ती शाळांमध्ये येऊ देणार नाही आम्ही. तुम्ही हिंदी सक्तीचा विषय काढलाय म्हणून, आणि बाकी पुढे आपण जाण्यापूर्वी आता विषय निघालाच आहे तर म्हणून एक साधारणतः असं दिसतंय की हिंदी सक्तीचा निर्णय जरी सरकारने मागे घेतला असेल तरी सुद्धा जे नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे त्याच्यामध्ये तिसरी भाषा तर शिकवावीच लागेल. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी हिंदी, गुजराती जास्त घेतली जाईल अशी मला पहिलं सांगा, शिकवलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार? शिकवली जात. दक्षिणेकडच्या राज्यांनी तोच मुद्दा उपस्थित केलाय. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी तिसरी भाषा तुम्ही कुठली शिकवणार? इव्हन दिल्लीमध्ये. अर्थातच. आणि मला असं वाटतं की तुम्ही मुलांवरती भाषेची बंधनं किंवा त्यांच्यावरती ते प्रेशर का आणताय? तिसरी भाषा नकोच असं तुमचं? अर्थातच ना. एक तुमची मातृभाषा झाली, एक वर्ल्ड लँग्वेज म्हणून इंग्रजी झाली. हिंदी ही काय राष्ट्रभाषा नव्हे? जशी मराठी आहे तशीच हिंदी आहे, जशी गुजराती आहे तशीच हिंदी आहे. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालाच नाही. आणि त्याच्यामुळे ही लादायचा जर समजा तुम्ही प्रयत्न केला तर त्याला विरोध हा प्रत्येक राज्यामधनं होणार. प्रश्न असा आहे, ज्याला गरज असेल तो ती भाषा शिकेल. आज अनेक मुलं एका कॉलेजमध्ये फ्रेंच शिकतात किंवा चायनीज शिकतात, जर्मन शिकतात. ती ऐच्छिक गोष्ट झाली ना. तुम्ही जबरदस्ती करायची की ही भाषा तुम्ही शिकली पाहिजे का? या गोष्टींची काही गरज नाहीये. तुमची हिंदी चॅनल बघावीत म्हणून आम्ही भाषा शिकावी याला काय अर्थ आहे काय? हिंदी पिक्चर पण असू शकतो, चित्रपट असतील. आता मी जिओवरती बघितलं, मी खास करून मी माझ्या मराठी लोकांना मी खरंच सांगेन, जिओ नावाचं जे चॅनल काय अंबानींचं जे जिओ स्टार जे काय आले, माझी विनंती आहे, जे मी स्वतः करतो, तुमच्या माध्यमातून मी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला सांगू इच्छितो, जिओवरती अनेक इंग्रजी चित्रपट मोठे हे मराठीत डब केलेले आहेत. अच्छा. म्हणजे जनरली तुम्ही जर समजा अमेझॉन वरती किंवा नेटफ्लिक्स वरती जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तमिळ, तेलुगू, मल्याळम हे ऑप्शन दिसतात, पण जिओवरती तुम्हाला मराठी ऑप्शन दिसतो. आणि भरपूर चित्रपट त्यांनी मराठीमध्ये डब केलेले आहेत. आज मला असं वाटतं की ते चित्रपट महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठीमधनं पाहिले पाहिजेत.
म्हणजे समजा अव्हेंजर सारखा एखादा चित्रपट समजा आपण पाहिला, विचार केला, तर अव्हेंजर सारखा चित्रपट तामिळ माणूस तामिळमध्ये ऐकताना हसत नाही की अरे असा कसा तामिळ बोलतो, असं नाही कोण बोलत. मला वाटतं की आपण आपल्या भाषेबद्दलचा अभिमान किंवा त्याच्याबद्दलची नुसतं काय त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळून, नुसता दर्जा मिळून काय होणार आहे. आपल्याला स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि ती भाषा जास्तीत जास्त कशी वाढवता येईल. मी आज माझ्याकडे तरी मला मराठी मुलांचीच रील्स पाठवतात, रील्स असतात काहीतरी करतात ना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं म्हणून मराठी मुलं हिंदीमध्ये रील्स करतात. कशासाठी करताय. म्हणजे आज जर समजा जगात जर समजा आपण पाहिलं लोकसंख्येनुसार, तर महाराष्ट्राचा नंबर खूप वरती लागतो लोकसंख्येमध्ये. 12 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातली आणि मराठी 15 कोटी. 15 कोटी अजून जनगणना व्हायची आहे, पण साधारणतः एक 12 ते 15 कोटी लोक. 15 कोटी लोक मराठी भाषा बोलतायत. ही काय कमी गोष्ट आहे का, छोटी गोष्ट आहे का. आणि त्या भाषेला तुम्ही नाकारून तुम्ही दुसऱ्या भाषा आमच्यावरती लादायचा प्रयत्न करणार असेल, कसं होणार मला जर सांगा. आपण आपल्याला खरं तर अभिमान वाटला पाहिजे या गोष्टींचा की अरे शिवाजी महाराज पण मराठी बोलत असतील, पण बोलत असणार कारण मराठीच होते, पण माझी भाषा माझे महाराज पण बोलायचे ह्याचाही आम्हाला कौतुक वाटत नाही. साहेब, याच अनुषंगाने एक प्रश्न की अभिजात दर्जा मिळाला आपल्या मराठी भाषेला, पण कुठल्याही आता मराठी शाळांचे काय दिवस आहेत तुम्ही बघताय, मराठी शाळा हळूहळू बंद होत आहेत, किंवा कुठला पालक पण आपल्या पाल्याला मराठी शाळेमध्ये टाकत नाही. मग खरंच ही भाषा कशी. असं नाहीये ते. मी आता तुम्हाला उदाहरण दाखल म्हणून सांगतो. बालमन विद्या मंदिर जिकडे मी शिकलो, तिथे मराठी मीडियमची शाळा, मराठी मीडियमची, ती आता सेमी इंग्लिश केली आहे. म्हणजे फक्त एक सब्जेक्ट फक्त वाढलाय. बरोबर आहे. तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊन दाखवा मला. भरलेल्या आहेत शाळा. पालकांचं मत आहे की माझ्या मुलाला इंग्रजी चांगली यायला पाहिजे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. जर समजा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये, आणि तेही मराठी, ज्याच्यामध्ये मराठी संस्कार तुमच्यावरती होत आहेत, आणि अशा वेळेला जर समजा एक सेमी इंग्लिश स्कूल जर समजा येत असेल तर त्या वाढल्या पाहिजेत. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आज महाराष्ट्रामध्ये ह्या शाळा वाढतायत, पालक तिकडे टाकतायत मुलांना. हा ट्रेंड कुठेतरी चेंज नाही झाला असं तुम्हाला वाटत. आणि कारण ही फॅक्ट आहे की मराठी शाळांची संख्या कमी होते, मराठी शाळा बंद होत आहे. ते आपण, मला असं वाटतं ही आपण एक गोष्ट बघितली पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये. बाहेरच्या राज्यांमधली परिस्थिती पण आपण पाहिली पाहिजे. हे सगळीकडेच आहे असं तुमचं म्हणणं. सगळ्याच ठिकाणी आहे ना. म्हणजे आज इंग्लिश माणूस, आज बोललं जाणारं जे इंग्लिश आहे ह्याला फारसा मानत नाही. पण याचं एक महत्वाचं कारण हे असू शकतं ना, म्हणजे आता आपण मराठीवर बोलतोय म्हणून खरं तर आपल्याला अनेक गोष्टींवरती बोलायचं, पण आता मराठीचा मुद्दा आपण त्याच्याबद्दल बोलूया की एक त्याचं कारण असं नाही का वाटत की बिझनेसची किंवा करिअरची भाषा म्हणून इंग्लिशकडे बघितलं जातं आणि त्याच्यामुळे प्रेफरन्स त्या भाषेला ताबडतोब मिळते, प्राथमिकता त्या भाषेला ताबडतोब मिळते, आणि त्याच्यामुळे कुठेतरी ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्या कमी होत जातात. अशा वेळेस ज्यावेळेस अचानक अशी आंदोलन होतात की नाही ही सक्ती झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, तेव्हा त्याच्याकडे ज्या पद्धतीने अस्मितेच्या दृष्टीने बघितलं पाहिजे लोकांनी, तसं बघितलं जात नाही. म्हणून कुठेतरी त्या चळवळींना तेवढा पाठिंबा मिळत नाही असं वाटतं. मला एक गोष्ट नाही कळली, हे जेव्हा सरकार येतात तुम्हाला हे उद्योग कुठून सुचतात. त्या मुलांना चांगलं शिकवा ना. जग कुठे चाललंय, जगामध्ये काय कोणत्या गोष्टी सुरू आहेत, त्या गोष्टी त्यांना शिकवा. भाषेच्या गोष्टी पुढे करून भांडणं कसली लावताय. नाही, असं एक कुठेतरी चर्चा आहे ना की भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासूनच असं एक स्वप्न आहे की देशाची भाषा म्हणून हिंदी आपल्याला केली पाहिजे, एक युनिफॉर्मिटी आणली पाहिजे देशामध्ये, आणि त्याच्यामध्ये हिंदी आपली भाषा असली पाहिजे. मुळात ती गोष्ट त्याच्याबद्दल अनेकदा बोललं जातं. तुम्हाला मला असं वाटतं ही मुळात गोष्ट होणार नाही कधी. कळलं का. याच्या आधी काँग्रेसने हे प्रयत्न केले नाही, अशात काही भाग नाहीये. हे प्रयत्न कधी यशस्वी झालेले नाहीत, भारतीय जनता पक्षाकडनं पण होणार नाहीत. तुम्ही कितीही गोष्टी आणायचा प्रयत्न करा. मला अनेकदा मी वाचनामध्ये ज्या आलेल्या गोष्टी आहेत किंवा मला अनेक लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत, महात्मा गांधी शेवटपर्यंत गुजरातीत बोलायचे.
प्रश्न असा आहे ना की आज तुम्ही राजकीय दृष्ट्या आता राजकारण ह्याच्यामध्ये तुम्ही न आणता जर समजा तटस्थपणे जर समजा या गोष्टींचा विचार केलात तर नरेंद्र मोदींना किंवा अमित शहाना बरोबर आहे अंबानी अदानी जेवढे जवळचे वाटतात तेवढे टाटा का वाटत नाहीत? आपण एक साधी गोष्ट लक्षात घेऊया. शेवटी माझ्या भाषेचा माणूस आहे, माझ्या इथला माणूस आहे, माझ्या राज्यातला माणूस आहे, ही जवळीक असतेच ना प्रत्येकाची. त्याचे पॅरामीटर्स वेगळे पण असू शकतात. म्हणजे त्याचे काय म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आता त्याच्या पॅरामीटर्सवरती जाऊ नका. माझं असं म्हणण्याची जवळीक जी आहे प्रत्येकाला आणि एक तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावरती पहिलं काय झालं, भाषावर प्रांतरचना झाली ना. ती का झाली? आणि केंद्र सरकारच्या मनात नसताना झाली आणि त्यांनी विरोध केलेला. भाषा हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. म्हणजे जर समजा तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ आपली जेव्हा चालू होती त्याच्या वेळेला जर समजा तुम्ही पहिली डिमांड की आम्हाला स्वतंत्र करा ही बांगलादेशची होती आणि ती बांगलादेशची डिमांड भाषेवरती होती. आम्हाला वेगळं मुस्लिम राष्ट्र द्या म्हणून नाही सांगितलं त्यांनी, आम्हाला वेगळी भाषा, आमची भाषा वेगळी आहे, आम्हाला वेगळं राष्ट्र हवंय. इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर आता परवा दिवशी काय म्हणाले की इंग्लंडमध्ये राहायचं असेल तुम्हाला इंग्रजी बोललं गेलं पाहिजे. हे प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी होतात. महाराष्ट्रात हे प्रश्न का विचारले जातात मला समजलं नाही. मला अजूनपर्यंत इथे तुम्ही भाषेबद्दल बोललात, भाषेच्या मराठी माणसाबद्दल बोलला की लगेच तुम्ही संकुचित होता. पण हे भाषिक राजकारणामुळे संकुचित होतात असं वाटतं की नशीब. त्यामुळे 1200 सालामध्ये ज्ञानेश्वरांना कोणी सांगितलं नाही की बाबा थोडंसं इटालियन मध्ये पण लिहिता आलं असतं तर बघा जरा वगैरे. नाही, ह्याच्यामध्ये संकुचित होण्याबद्दल तुम्ही विषय काढलाय म्हणून कुठेतरी राजकीय ताकद ती दिसत नाही की या मुद्द्यावरनं सत्ता बदलली जाऊ शकते. हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी वापरता येऊ शकतो आणि या मुद्द्याच्या विरोधात जर तुम्ही बोललात किंवा त्या पद्धतीने केलं नाही तर तुमच्या विरोधामध्ये लोक मतदान करू शकतात. ही भीती नसल्यामुळे ते होत नाही असं तुम्हाला. मला एक गोष्ट कळत नाही, मुळात अमराठी लोकांचा टक्का हा जर समजा महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार जर समजा बघितला आपण, बरोबर आहे, तर तो 5% पण नाहीये. आणि मेनली मुंबईत कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा पुण्यामध्ये काही मुंबई, पुणे, ठाणा, पण 5% पण नाहीये तो. म्हणजे महाराष्ट्रामधला जर समजा तुम्ही मुसलमान बघितला, मी नेहमी म्हणत असतो ना महाराष्ट्रामधला, त्याला मी मराठी मुसलमान म्हणतो, त्यांच्या घरामध्ये मराठीच बोललं जातं. माझ्याशी झहीर खान ज्या ज्या वेळेला बोललाय मला आठवतही नाही की तो कधी माझ्याशी हिंदीत बोललाय. प्रत्येक वेळा आम्ही बोललोय ते मराठीतच बोललोय. आमची गाडी घसरते हे समोर अमराठी आला की. माझ्याकडे दुसरं पण उदाहरण होतं पण जाऊ दे. बोला बोला देव. नाही थांबू नका. नाही, मला एक प्रश्न हा विचारायचा आहे. सगळी दुनिया उजवीकडे जात असेल, सगळी दुनिया जेव्हा उजवीकडे जात असेल तुम्ही एकटेच डावीकडे का जाता? मला खरं काय ते दिसतं. म्हणजे आता अगदी ताजं उदाहरण म्हणजे आताच मी जे बोललो होतो ते युद्धाबद्दल तिकडनंच प्रश्न आलाय खरं तर. 6 अतिरेक्यांना मारण्यासाठी किंवा अतिरेक्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नव्हे. आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणू शकत नाही, बरोबर आहे. ज्या काही गोष्टी तुमच्या सगळ्या देशाच्या समोर ज्या गोष्टी आता आल्या त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? आपण काय करून घेतलं आपलं? मी माझ्या त्यावेळेच्या त्या स्टेटमेंटमध्ये मी हेही म्हटलं होतं की हीच संधी आहे. नक्की हाताला काय लागेल आपल्या? सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की राज ठाकरे युद्धाला विरोध करतोय. युद्धाला विरोध? अरे मुळात या देशाने युद्ध पाहिलंय का कधी? एकदा गाझा पट्टीची झालेली हालत एकदा बघून घ्या. दिवाळीचा बॉम्ब वाजला तर तक्रार करणारे लोक आहेत. तात्काळ फटाके बंद करावेत, कळलं का?
नाही, मला तर आता कळतच नाही. मला त्या दिवशी ते काय चालू होतं ना बातम्या, इस्लामाबाद हातात आला, कराची हातात आलं. एक हायपोथेटिकल आपण पकडलं, समजा इस्लामाबाद हातात आला, करायचं काय त्याचं? अहो, इतकी भिवंडी मालेगाव तुम्हाला नाही हँडल करता येते. इस्लामाबाद काय म्हणजे कुठे आपण कसले तर्क बांधतो आणि काय चालू आहे मला कळतच नाही. हेच म्हणजे ते केदारनी सांगितलं की सगळे उजवीकडे जातात, तुम्ही डावीकडे जाता. कारण इकडे मला दिसतं नाही, आता पंतप्रधान सांगतायत की मेरा खून खोलताय, चेहऱ्यावर मी शांत दिसतो, माझ्या शरीरात आता. निवडणुकांच्या वेळेला बोलू आपण. बरं झालं तुम्ही निवडणुकांचा विषय काढला, कारण तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला वातावरण जाणवत नव्हतं. म्हणजे फील होतं तुम्हाला एक फील. मला नाही. निवडणुकीचं मला असं वातावरण- वाटतं की प्रत्येकाला एक वातावरणात निवडणूक येते. माझं स्टेटमेंट असं होतं, वातावरणात एक निवडणूक येते आणि ती तुम्हाला कळायला लागते की आता निवडणुका आल्या. पोस्टर्स वाढायला लागतात, विनाकारण काय इच्छुक वाकायला लागतात, अशा बऱ्याच गोष्टी, अशा तुम्हाला गोष्टी अशा दिसायला लागतात की अरे, स्नेहभोजन व्हायला लागतात. अशा खूप गोष्टी दिसायला लागतात. स्नेहभोजन खूप लोक एकमेकांकडे यायला लक्ष लागतात. गेलं, स्नेहभोजन व्हायला लागतात. माझ्या घरी ते जेवायला आले ते त्याचा ते निवडणूक कोर्टाने सांगायच्या आधी जेवून गेलेत. पण प्रश्न असा आहे की आता हे जेवणाचं पण मी तुम्हाला सांगतो काय आहे. मला असं वाटतं की या राजकारणामध्ये तुमचे मतभेद असतात, तुमचे वैर कधी नसतं. कळलं का? आणि हे एक ज्याला आपण हेल्दी राजकारण ज्याला म्हणतो, हा एक काळ होता. कळलं का? की ज्यावेळेला तुमचा विरोध कशाला आहे? तुमचा विरोध भूमिकांना आहे. भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे, कारण तुम्ही वेगवेगळ्या विचार प्रणालीचे पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या भूमिकांना तुम्ही विरोध करत असता, बरोबर आहे. परंतु हल्ली काय झालंय, हल्ली वैयक्तिक गोष्टींवरती फार यायला लागलं, ज्याची काय आवश्यकता नाही, ज्याची काही गरज नाही. पण म्हणजे मतभेद असावेत पण वैर नसावं, हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातनं मैत्रीही नसावी. अंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण. नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ चिरलेत, कळलं का? मी परवा दिवशी एक फोटो पाहिला, विलक्षण फोटो होता. देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्याही कार्यक्रमाला, त्यांच्या बाजूला उजव्या बाजूला अजित पवार बसलेत, त्यांच्या बाजूला तटकरे आहेत, ह्या बाजूला अशोक चव्हाण आहेत. सगळ्यांनीच बघितला फोटो. अशोक चव्हाण, त्यांच्या बाजूला भुजबळ, त्यांच्या बाजूला अजून कोण राणे आहेत, बरेच आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळं ज्यावेळेला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपीचं सोडून देत, परंतु हा फोटो ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील. ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमची लावायला आले, म्हणजे काय चाललंय मला त्यांनाच कळत नसेल. यावरूनच प्रश्न आहे की मग व्यंगचित्र करावंसं वाटतं का? अहो, मला व्यंगचित्र करावीशी वाटतात, पण ते आता मला ते त्या दिवशी म्हटलं ना, मला ते डिजिटल प्लॅटफॉर्म आणि त्याचे ते मी तसा ओल्ड स्कूलवाला आहे, त्याच्यामुळे न्यूजपेपरमध्ये व्यंगचित्र छापलं जाणं आणि मग त्याचं ते जे व्यंगचित्र आहे, आणि आता काय तो सगळा इंस्टाग्रामचा जमाना आहे, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये मला आठवते बाळासाहेब जेव्हा करायचे किंवा लक्ष्मण करायचे, फॉर दॅट मॅटर अगदी मी करायचो, त्या व्यंगचित्राचा एक इम्पॅक्ट व्हायचा. आता काय, तुम्ही शेवटचं व्यंगचित्र केलं होतं त्याचा इम्पॅक्ट झाला होता, तुमच्यावरती व्यंगचित्र काढायला लागले होते भाजपकडनं. तुम्हाला आठवत असेल ते लक्ष्मी डिमॉनिटायझेशनचं वेळचं होतं, बरोबर? नाही, मला कसं आहे आता, इंदिरा गांधींवरती केवढी व्यंगचित्र झाली, नेहरूंवरती केवढी व्यंगचित्र झाली, परंतु मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागायला लागतं. ते ज्या वेळेला राज्यकर्त्यांसारखे वागत नाहीत त्यावेळेला मग ते इकडचे तिकडचेच असतात. ते तुम्ही त्या फोटोचा उल्लेख केला, खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर. आणि
ह्याची सुरुवात 2019 पासून झाली. पहिला फोटो मला आठवतो की ज्याच्यातनं आम्ही सगळेच शॉक झालो होतो. तो सकाळी सकाळी एकदम ट्विट आलं होतं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हात मिळवतात आणि मनोज कोश्यारी उभे. त्या फोटोपासून खरं तर सुरुवात झाली आणि नंतर मग ते सगळे फोटो मिसमॅचच व्हायला लागले. त्यामुळे आता कुठल्याही फोटोवरती विश्वास बसतो अशी परिस्थिती आहे. हे न्यू नॉर्मल आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं. कारण आता न्यू नॉर्मलची खूप चर्चा आहे. जसं मोदी भारत पाकिस्तान संबंधामध्ये न्यू नॉर्मल म्हणतात, तसं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक न्यू नॉर्मल आहे आताच्या परिस्थितीमध्ये की हा कोणी कोणाही बरोबर बसू शकत. हे चांगलं नाही, पण ही चांगली गोष्ट नव्हे. ही मला असं वाटतं तुम्ही मतदारांची प्रतारणा करतात. पण याच काय आघाडीनंतर युती, तुम्ही आघाडी युती हा विषय नाहीये. विषय म्हणून मी त्या दिवशीच्या माझ्या याच्यात सांगितलं नाही, त्याचे काहीतरी गैरअर्थ वेगळे अर्थ सगळे काढले गेले त्या वाक्याचे, की कुठचेही भांडणं, कुठचेही वाद, कुठच्याही असल्या गोष्टी या सगळ्यांपेक्षा एक महाराष्ट्र मोठा आहे. ह्या वाक्याचे अर्थ युत्या आणि आघाड्या आणि निवडणुका एवढ्या पुरता मर्यादित राहत नाही. ते प्रश्न असा आहे, आघाडी आली काय, युती आली काय, अजून तिसरा कोणी पक्ष आला काय, महाराष्ट्राचं काय होतंय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज जर समजा आपण बघितलं तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत. महाराष्ट्र हा देशामधला सर्वात जास्ती शेतकरी आत्महत्या असलेला हा भाग आहे. ह्याच्यावर सोल्युशन निघत नाही. म्हणजे आज इतक्या अडचणीत अडकलेला सापडलेला आजचा महाराष्ट्र, आर्थिकदृष्ट्या सापडलेला महाराष्ट्र, आम्ही मुलांकडनं या महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायचा आहे का आम्ही त्यांच्यावरती अजून एक भाषा लादायची आहे? ही मुलं मोठी झाली पाहिजेत, जगभर गेली पाहिजेत, त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. युत्या आहेत का, आघाड्या आहेत का, काय आहेत हा विषय नाहीये ना. पण ज्या वेळेला अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, ज्या वेळेला जेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा प्रचार करता, तो माणूस जातो, तुमचं सरकार येतं आणि तुमचं सरकार आल्यानंतर समोरचा माणूस परत ज्याला भ्रष्टाचाराचे आरोप केले तो माणूस तुमच्या बरोबर येऊन परत बसतो. हे म्हणजे सिंहासन चित्रपट बघण्यासारखं आहे हो. दिगू टिप्पणीसनं त्याच्यामध्ये जसं वेळ लागलं होतं, आम्हाला थँकफुली अजून वेळ नाही लागलाय, पण तरी सुद्धा वेळ लागण्याची पाळी नक्की देऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय. मी ज्या वेळेला हे तुमचे इंग्लिश चॅनल्स आणि हिंदी चॅनल ज्याला बघतो त्याला मला नक्की माझा विश्वास बसलाय की त्यांना वेळ लागलाय. मी माझ्याबद्दल सांग काय ओरडत काय असतात, काय चाललेलं असतं. नाही पण साहेब हाच आहे प्रश्न की मध्यंतरी तुम्ही पॉडकास्ट केलात, तुम्ही कुठला तरी विषय देता, त्यानंतर तुम्ही शांत राहता. तो विषय उचलून लोक खूप काय 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 बडबडायला सुरुवात करतात, वेगळ्याच लेवलला त्या सगळ्या गोष्टी जातात. या सगळ्या दरम्यान तुम्ही का नाही बोलत की मग तुम्ही जो मांडलेला जो मूळ विषय आहे तोच बाजूला राहतो ना. मुळात आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की आता संपूर्ण मुलाखतीमधले माझी 2 वाक्य तुम्हाला जर उचलायची असतील त्याला मी काय नाही करू शकत. तुम्हाला आता काहीतरी देतो बरं का, हे घ्या खेळा, असं काही नसतं. मी माझ्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि त्यातल्या जर समजा तुम्हाला काहीतरी ही 2 ओळी जर समजा तुम्हाला असं वाटलं की अच्छा काहीतरी आहे आणि तुम्हाला खेळावं असं वाटलं, मी काय करू, येऊन बोलू, खेळू नका, काचा फुटतील, काय करू मी येऊन? माझं बोलून झालंय. तुम्हाला जर माझ्या वाक्याचा अर्थ जर तुमच्या मताप्रमाणे जर लावायचा असेल त्याला मी येऊन परत तुम्हाला काय सांगू? नाही, पण हा फक्त मीडियाचा प्रश्न नाहीये, राजकीय नेत्यांकडनं सुद्धा खूप प्रतिक्रिया लागल्या त्याच्यानं. मी मीडियाला कुठे बोललो? हा नाही, त्याच्या अगोदर होतं ना. तुम्ही कशाला लावून कशाला घेताय स्वतःचा? मी कुठे बोललो मीडिया? आता मी काय बोललो मीडियाबद्दल? काय बोललो मी? नाही काय बोललो, हेच खरं आहे ना. पण तरी सुद्धा आपण राजकीय नेत्यांच्या ज्या पद्धतीने प्रतिक्रिया यायला लागतात लगेच की नाही हे काय करू मी त्याला. आणि कसं आहे ते मग त्याच्यातनं मग दिसायला लागतं की निवडणुकीचं वातावरण येत आहे. हे कन्फर्मेशन आहे एका पद्धती त्या गोष्टी. मी निवडणुका येत आहेत वगैरे वगैरे हा विषय परत वेगळा. मी काय म्हणालोय त्याचे काय तुम्ही अर्थ काढताय आणि त्याच्यावरती मी अरे बाबा तो अर्थ नाही बरं का, त्याचा अर्थ हा आहे, मी काय येऊ सांगायला?
मी ज्या वेळा मगाशी ज्यावेळेला ते पहलगामचं जेव्हा झालं, पहलगामचं झाल्यानंतर मी जेव्हा बोललो, बरोबर आहे, अनेकांना असं वाटलं की मी काहीतरी देशाच्या विरोधात काहीतरी बोललोय. कसल्या देशाच्या विरोधात? परत एकदा प्रतिक्रिया आहे का माझी? आणि मग ते सगळं झाल्यावरती मग राज ठाकरे आठवला की अरे हा बोलला होता की हे नको, हे परवडणार नाही. अनेक लोक बोलले मला, अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, अनेक लोक त्याच्यानंतर शांत झाले. मला पुन्हा एकदा त्या मूळ प्रश्नाकडे यायचंय. मगाशी मी जो म्हटला त्या पद्धतीने की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मराठी या मुद्द्यावरनं, म्हणजे अस्मिता आणि बाकी संस्कृती या सगळ्या गोष्टी असतील तरी सुद्धा मराठी कारण तुम्ही 2006 नंतरच्या तुमच्या जवळपास 2008 पर्यंत किंवा त्याच्यानंतरही अनेक सभांमध्ये मी ऐकले की मराठी माणसाची राजकीय ताकद दिसली पाहिजे असं तुमचं साधारण म्हणतं. ती राजकीय ताकद हे दाखवण्याचं काम रिजनल पक्ष करतील, रिजनल पक्षांकडनं होईल, जे महाराष्ट्रातले पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्षांचे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये निघतात, ते कुठेतरी कमी पडतं महाराष्ट्रामध्ये. मराठी माणूस राजकीय ताकद त्या पद्धतीची दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतो असं तुम्ही बोलत होतात ना. त्या बोलताना असं म्हणाल्या की कर्नाटकामध्ये ज्यावेळेला झालं त्याला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघांनीही ती बाजू घेतली. एकदा त्या लोकांना बोलवा आणि हे प्रश्न विचारा ना. मी लोकांचं म्हणतोय, नाही, मी म्हणतोय की ह्या लोकांना एकदा बोलवा आणि त्यांचं एकदा मराठीबद्दलचं काय म्हणणं आहे की तुम्ही हिंदी का आणतात, कशासाठी आणतात, ह्या लादायचा प्रयत्न का करतात, काही गरज आहे का या गोष्टींची, तुम्हाला कोणी सांगितलंय, बाजूच्या राज्यांमध्ये कुठे होत नाहीये, तुम्ही इथेच का करायचा प्रयत्न करताय. महाराष्ट्रामध्ये जर समजा इथे राहणाऱ्या स्थानिक माणसाला जर समजा इथे प्रेफरन्स नोकऱ्या आणि सगळ्या गोष्टींमध्ये मिळायला पाहिजे, ही बाहेरची माणसं ज्यावेळेला येऊन कंपन्या ज्यावेळेला भरत असतात त्यावेळेला कंपन्यांना तुम्ही कोणत्या प्रकारचा दंड करतात. बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्या लोकांचा जेवढा विचार केला जातो तेवढा इथले लोक का नाही करत, इथले राज्यकर्ते का नाही करत. आणि हे करत नाहीये. मला असं वाटतं की याचा राग लोकांना का येत नाहीये. मी त्या दिवशीच्या माझ्या अनेक भाषणामध्ये मी म्हटलंय की हे ज्या वेळेला हे या पक्षातून या पक्षात जातात, या पक्षातून त्या पक्षात जातात, कोणीतरी भ्रष्टाचाराचे आरोप झालेला माणूस सत्तेमध्ये येऊन बसतो वगैरे वगैरे, हे सगळं जे आहे या सगळ्या गोष्टींचा लोकांना राग येतो की नाही येत. आणि मग तो राग मतपेटीत का नाही दिसत. त्या निवडणुकीच्या वेळेला नेमकं काय होतं तुम्हाला, कोणत्या प्रकारची ग्लानी असते ती. जर लोकांची भीतीच वाटत नसेल राजकारण्यांना तर राजकारणी असेच वागणार. किंमतच नाही लोकांची. महाराष्ट्रामध्ये लोकांची किंमतच नाही, जनतेची किंमतच नाहीये. कारण आम्ही कितीही धुळगूस घातला, काही केलं तरी पण शेवटी निवडणुका ज्या वेळेला लागतात त्या निवडणुकांच्या वेळेला तुम्ही परत आम्हालाच मतदान करणार आहात. हा विश्वास जोपर्यंत त्यांचा तुटत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार महाराष्ट्रात. किंबहुना ह्याच्यापेक्षा घाणेरडं होत जाणार. मला सगळ्याच लोकांना एक गोष्ट माझ्या आयुष्यातली सांगायची, तुमच्या बरोबरची. आम्ही ज्या क्षेत्रात आहोत, सिनेमा नाटक, जरा थोडस 19-20 झालं, एखादा सिनेमा बरा गेला नाही, तर ही घटना घडलेली आहे माझ्या आयुष्यात की एक सिनेमा माझा बरा गेला नव्हता आणि मी खूप त्यावेळेस अतिशय डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि साहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. तर संतोष होता, संतोषने सांगितलं साहेब आतमध्ये आहेत. तर मी दरवाजा उघडला तर शांतपणे डोळे मिटून असे होते. तर मला म्हटलं आराम करतायत, नंतर ये तुम्ही. तोपर्यंत त्यांनी डोळे उघडले आणि काय रे, ये आतमध्ये, आणि मला बसवलं. काय झालं तर म्हटलं नाही, जरा अस्वस्थ वाटतंय, तुम्हाला भेटावं असं वाटलं, सिनेमा बरा गेला नाही त्यामुळे खूप जरा त्रास होतोय, काय करू कळत नाही. हे शांतपणे मला म्हणाले की कसं आहे, तुझा एक सिनेमा बरा नाही गेला, 6 महिन्याने तू दुसरा करू शकतो. आमची एक निवडणुकी जेव्हा फसते आम्हाला तर डायरेक्ट 5 वर्षानंतरच उभं राहावं लागणार ना. तर हे जे नैराश्यातून बाहेर कसं यायचं मराठी माणसाने, आणि तुम्ही कसं करता. कारण हे सगळं पटतं तुमचं की तुमचे विचार असतात, ते मतपेटीत रूपांतर होत नाही त्याचं, आणि मग आपल्याला एवढा मोठा सेटबॅक आल्यानंतर तुम्ही यातून बाहेर कसं पडता. ते कसं आहे, आता निवडणुकांची तंत्रच बदललेली आहेत सगळी. आता ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या
त्याचं जे काही मतदान झालं त्याच्यावरती ना माझा ना महाराष्ट्राचा कोणाचाच विश्वास बसला, कारण ते विश्वास बसण्याच्या पलीकडचं होतं सगळं. पण असं होऊ नाही शकत. म्हणजे आता मी अनेकदा उदाहरणं दिली की साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली, 80 लाख, आणि त्यांना त्यांचे 10 आमदार निवडून आले, 85 लाख काहीतरी, आणि एकनाथ शिंदेना 80 लाख मतं पडली आणि त्यांचे 56 आमदार निवडून आले. आता हे कोणत्या गणितात बसतं मला एकदा सर समजून सांगा, म्हणजे मला कळेल. आता अशा प्रकारच्या ज्या निवडणुका जर समजा होणार असतील आणि याच्यामध्ये लोक काय, आम्ही काय, कशाचा कशाला काय पत्ता नाही. कधी कधी वाटतं या निवडणुकाच लढवू नयेत, कारण हे अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर मग काय, म्हणजे तुमचं कष्टही वाया जातात, पैसेही वाया जातात, सगळंच वाया जातं. आणि एकूण स्वभाव माझा पाहता कोणाच्या फारसा कडेवर जाऊन, कारण जे जे कडेवर गेलेत आतापर्यंत ते गानात मुतलेत, त्याच्यामुळे मी कडेवर जाऊ इच्छित नाही. पण मला असं नैराश्य येतं, परंतु काय, परत माझे जे सहकारी असतात, माझे महाराष्ट्र सैनिक असतात, त्यांना भेटलं की परत एक उत्साह येतो, परत काहीतरी निवडणुका लढवाविषयी वाटतात, करावंसं वाटतं, आणि या फेजेस असतात. ठीक आहे. 1984ला ज्यावेळेस वाजपेयी निवडणूक हरले होते, त्याच्यानंतर मुंबईत त्यांची सभा झाली होती आणि त्यावेळेस त्यांचं खूप गाजलेलं वाक्य आहे, खूप प्रचंड सभा झाली, त्याही वेळेस लोक मोठ्या प्रमाणात ऐकायला आले, आणि वाजपेयींचं वाक्य होतं की सुनने आते हैं लोक, वोट देणे नाही आते. तुमच्याही सभा होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात, आणि लोक वाट बघतात की आता, आणि मला आता तुमची शिवाजी पार्कला जी सभा झाली, तुम्ही सगळ्यात रिलॅक्स होतात, तुम्ही म्हणालात की बरं झालं आता निवडणुकीनंतरची सभा मला पाहिजे तर मी बोलू शकतो. तर लोक ऐकायला येतात, राग येत नाही की ऐकायला येतात, टाळ्या वाजवतात, बरोबर आहे असं म्हणतात, आणि तरी सुद्धा मतदानाच्या वेळेस मात्र आमच्या बरोबर उभं काय. माझी जर पार्श्वभूमी राजकारणाची नसती, राजकीय घरातली नसती, माझी पार्श्वभूमी ही जर समजा शिवसेना ज्या घरात जन्माला आली आणि वाढली त्या घरातली नसती, तर मे बी कदाचित मला सेटबॅक बसला असता किंवा त्रास झाला असता. पण ही गोष्ट मी लहानपणापासून पाहत आलोय. बाळासाहेबांच्या सभांना गर्दी व्हायची, मतदान व्हायचं नाही, आणि हा काळ खूप मोठा होता. साधारणपणे 66 ते 85 पर्यंतचा सगळा काळ होता तो. त्यावेळेला पडलेले उमेदवार जे असायचे ते यायचे, रडायचे, बिरायचे, सगळं मी लहान असताना मी सगळं डोळ्यासमोरून पाहिलंय, अनुभवलंय. आणि मला ती जी शिदोरी आहे मागे, आणि त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टीतनं सस्टेन करू शकतो. काय आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजची मी मगाशी ज्याच्यावरनं तुम्ही सुरुवात केली, मी मुद्द्यावरती मुळात येतो, की महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वेळेला मराठी या गोष्टींसाठी, मराठीच्या मुद्द्यावरती दरवेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना फ्रंट फूटवरती खेळत असते. बरोबर आहे. माझी मराठी माणसाला पण माझी हात जोडून विनंती आहे, हे सतत सारखं सारखं नाही घडू शकत, होणार नाही. उद्या जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय किंवा या राजकारण्यांनी, सरकारांनी, इतरांनी हे जर संपवायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये मी नाही अडचणी देणार आहे, याच्यामुळे मराठी माणूस अडचणी देणार. कारण ही सगळी माणसं कोणी त्यांची बाजू घेणार नाहीत. हे सगळे लोक जे बाहेरून आलेले आहेत त्यांचा पहिला विचार करणार. हे जे बाहेरून आलेले धनिक आहेत, जे सगळे उद्योगपती आहेत, यांचा पहिला ते विचार करणार. आलेले सगळे उद्योगपती हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा विचार नाही करणार. या सगळ्या भूमिका घेताना आम्ही अनेकदा खस्ता खाल्लेले आहेत. पण या गोष्टींचा विचार जर मराठी माणूस करणार नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल, अजून काय म्हणणार तुम्ही. कारण सगळेच जण सगळ्यांची ऍडजस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी, परंतु मी ज्या वेळेला मराठी हाचा मुद्दा ज्या वेळेला येतो त्यावेळेला माझ्यासाठी कुठचेही माझे संबंध, कोणाशी असलेली मैत्री असेल, काही असेल, मी पाहत नाही, मी बघत नाही. माझ्यासाठी मराठी माणूस हा पहिला प्रेफरन्स असतो. तो लहान असेल की मोठा उद्योगपती असेल, कोणी असेल, कोणी असू देत, काही फरक नाही पडत मला. तुम्ही बाळासाहेबांचं उदाहरण दिलं की तुम्ही लहानपणापासून बघितलं की निवड 66 ते 85चा काळ आपण सगळा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं.
एक मेजर फरक त्याच्यामध्ये असा आलाय की ते कार्यकर्ता तिकडे यायचा, तो नेता निवडणूक हरल्यानंतर तिकडे यायचा, रडायचा, पण तो शिवसेनेत राहायचा. आता परिस्थिती अशी आहे की एका निवडणुकीत जर कोणी निवडून आणू शकत नसेल जो पक्ष किंवा जो नेता, ताबडतोब तुमच्याकडे स्विच करण्यासाठी म्हणून ऑप्शन तयार होतात त्याच्यामध्ये आणि लोक उड्या मारतात. राजकारणातली निष्ठा पूर्ण संपली असं आपण असं समजायचं का? हा एक पूर्वी राजकारणाला एक बेस होता, त्याच्याकडे बघून तुम्ही राजकारण खेळायचं की आता हा बेस आहे आणि त्याच्यातनं आपल्याला हा आता बेस तयार झालाय. 5 वर्षाची निवडणूक हरलो की ठीक आहे, हा निवडून नाही आणू शकत, आपण दुसरीकडे जाऊ. त्याच्यातच मी स्वतःला त्या बाबतीत भाग्यवान समजेन. निवडणुका हारल्यानंतर देखील माझा महाराष्ट्र सैनिक आणि माझे सर्व सहकारी माझ्यावर राहिले किंवा सगळेजण आहेत. विधानसभेच्या पराभवाच्या नंतर देखील कळलं का, मी जे पराभव बघितले, मी जे पराभव झेलले, त्याच्यानंतर मला शिवाजी पार्क मैदान भरून दाखवायचा इतर कोणी. कळलं का? ते पहिल्यांदा करून दाखवा म्हणा. मंत्रिपदावरनं काढल्यावरती ह्यांना त्रास व्हायला लागतो. पराभवाच्या कुठच्या गोष्टी बोलतायत? मला बाकीच्यांशी मला काही देणं घेणं नाही. मला फक्त मराठी माणसाला फक्त एवढंच मला सांगायचंय की जर ती वेळ निघून गेली आणि आम्हाला जर समजा संपवण्याचा प्रयत्न केला, तुमच्यासाठी कोणीही उभं राहणार नाही. हे सगळ्यांचे एकमेकांचे आतले संबंध आहेत. हे मराठी माणूस म्हणून मतदानाच्या दिवशी फक्त भिका मागतील सगळेजण. याच्यानंतर ते तुमच्या स्वाभिमानाच्या इतर कुठच्याही गोष्टीकडे पाहिलं जाणार नाही यांच्याकडनं. आत्ता लिहून द्यायला तयार आहे मी. तुम्ही जे मगाशी म्हणालात ना की सगळे इकडे जातात, तुम्ही एकटे इकडे जाता, कळलं का? याचं कारण मला जे काही धोके दिसतात, मला जे काही तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. आता इथे ते व्यक्ती इथे ते नाही आहेत, अनेक जण आहेत, त्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन. तुमचा विश्वास बसणार नाही. मी कोणी ज्योतिषी नव्हे. मी अनेकदा सांगितलं, मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, आठवतं तुम्हाला? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, एक 3-4 वर्षापूर्वी सांगितलं, आठवतं तुम्हाला? मी भाषणामध्ये सांगितलं होतं. यावेळेला ही गोष्ट फक्त मी बोललो नाही, याचं कारण मला कोणत्याही प्रकारची हिंट द्यायची नव्हती. कारण मी राज ठाकरेंनी काहीतरी हिंट दिली किंवा राज ठाकरेंनी हे सगळं सांगितलं, असं व्हायला नको होतं म्हणून मी ही पब्लिकली कधी कुठची गोष्ट बोललो नाही. पण मी तुम्हाला जे सांगतोय आता ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. गेले वर्षभर आमचे अनिल शिदोरे असतील, नाही तर इतर आमचे, मी तुमची भेटी करून देईन त्यांच्याबरोबर. अनेक अंशी मी गेले वर्षभर बोलतोय की काश्मीरमध्ये काहीतरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार. आणि मी हेही बोललो होतो, टुरिस्टना मारतील. जे 370 कलम रद्द झाल्यानंतरची जी काश्मीरमधली परिस्थिती होती, आपले लोक तिकडे जात होते, खेळत होते, सगळ्या गोष्टी होत्या. मला जे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचे मला जाणवत होतं काश्मीर बद्दलचं, काय शांतता आणि सन्नाटामधला फरक तुम्हाला समजला पाहिजे. शांतता ही प्लेझंट असते, सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. सो काश्मीरमध्ये जे मला जाणवत होतं तो सन्नाटा होता. त्याच्यातनं आता काय बाहेर काय काय गोष्टी पडतील मला माहिती नाही, परंतु मी ज्या दिवशी ही घटना घडली, मी आता पण तुम्हाला मोबाईल फोन दाखवायला तयार आहे. अनिल शिदोरेंचा मला मेसेज आहे, तुम्ही बोललात तसे झाले. त्या दिवशीचा मेसेज आहे त्यांच्याकडे. मी कोणी भविष्यवेत्ता नाही, मी कोणी काही ज्योतिषी नाही, मी कोणी नाही. माझे काही ठोकताळे आहेत, माझे काही अंदाज आहेत. मला आतून काही गोष्टी अशा मला वाटतात की ही गोष्ट होईल. मी त्या प्रकारेच सांगतोय. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु मी मराठीचा मुद्दा कधी सोडला नाही. मराठीच्या मुद्द्यावरती मी सतत, मी आणि माझे पक्ष सहकारी आम्ही सतत उभे राहत आलो. इतर पक्षांना मतदान करणारे जे लोक आहेत हेही मला माहिती आहेत, जे कामासाठी आमच्याकडे येतात.
त्याला मी ही जाणून पण देत नाही त्यांना की अरे तुम्ही मतदान कोणाला करताय आणि कामासाठी आमच्याकडे काय येत आहे, दुर्दैव त्यांचं. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मला जे जाणवतंय, उद्या जर समजा आम्हाला संपवलं तर हे या सगळ्या शहरांमधल्या मराठी माणसाला संपवून टाकतील. हे कोणी मराठी माणसाच्या बाजूने उभे राहणार नाहीत. हे धनदांडग्यांच्या बाजूने उभे राहणार, हे बाकी अमराठी लोकांच्या बाजूने उभे राहणार. मराठी माणसाच्या बाजूने कोणी उभे राहणार नाहीत. आता आम्ही थोडं आमच्या कलेच्या विभागातली गोष्ट विचारतो. कलेने घ्या पण. कलेकडे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना ही आमच्यासाठी, सगळ्याच मराठी निर्मात्यांसाठी ही सतत पाठीशी उभी असलेली संस्था आहे. आणि आम्हाला म्हणजे साधी गोष्ट, शुक्रवारी सिनेमा लागला, शनिवार लागला, रविवार झाला की सोमवारी जेव्हा आम्हाला भेद लागतात की अरे पुढच्या आठवड्यात सिनेमात दुसरा कुठला तरी हिंदी येतोय, आपली थिएटर जाणार आहेत, की आम्ही लगेच शिवतीर्थला जाऊन बेल दाबून आतमध्ये येतो आणि सांगतो साहेब असं असं झालेलं आहे. आणि मग तुमचे जे सगळी लोक आहेत ते हात जोडून आणि मग थोड्या वेळाने हात सोडून अशा गोष्टी करून आम्हाला ते थिएटर पदरात पाडून देतात. मला एकच प्रश्न विचारते की एक काळ असा होता की जो बाळासाहेबांचा होता, बाळासाहेबांकडे पण हीच पद्धत होती. सगळी इंडस्ट्री किंवा सगळी जी लोक जायची ती आपली गाराणी घेऊन जायची. आज फक्त ठिकाण बदललंय, आता शिवतीर्थ आलेलं आहे. मला एवढंच विचारायचंय की एकदाच याचा सोक्षमोक्ष लावून या सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर करू शकत नाही का तुम्ही? 100% होऊ शकतं. एकदा द्या ना सत्ता हातात. सगळ्या गोष्टी लांबून कशा मागायच्या? एकदा 5 वर्षामध्ये जे मी करून ठेवीन ना, ते पुढचे जेवढे येतील त्यांना खोडता पण येणार नाही. हवंय का नको हे तुमचा चॉईस आहे. नाही पण मराठी चित्रपट निर्माते समजा मतदान करतील, ते मी निर्मात्यांबद्दल नाही म्हणत, मी इन जनरल एकूणच बोलतोय. मी काय प्रश्न काय होता? नाही, एकदाच सोक्षमोक्ष लावता येणार नाही काय का? करायचं की म्हणजे? तुम्ही एकदाच बोललात ना की बाबा मराठीला, म्हणजे मराठीचा मुद्दा जो उचललेला आहे आपण, तो बाबा मराठी सिनेमांसाठी ही प्राईम टाइम, एवढी थिएटर्स ही कंपल्सरी मिळालीच पाहिजे, कारण तेवढे मराठी सिनेमे येत आहेत. काय मी थोडस ही गोष्ट मला असं वाटतं, हा मुद्दा आपण फार उघडपणे न बोललेला बरा. आपण आपल्यामध्ये ह्या गोष्टींची चर्चा करावी. बाहेर सर्वांसमोर काही गोष्टी आपण सर्वांसमोर नाही बोललेल्या बऱ्या. मी सर्वांसमोर म्हणजे ह्यांच्यासमोर नाही म्हणत मी. मला इतर जे लोक आहेत यांच्या खाली त्या गोष्टी पडू नयेत. आपल्या घरातल्या गोष्टी घरातच जाव्यात. तुमचा इशारा समजलेला आहे. पण म्हणूनच मला ऍक्च्युअली विचारायचं आहे की सक्तीने या गोष्टी करता येऊ शकतील का? म्हणजे मराठी पाट्या 1960 पासून मराठी पाट्यांचं आंदोलन झालेलं आहे. मी तुम्हाला थिएटरमध्ये मराठी पिक्चर लावायचा, ह्याच्यानेच होतात का गोष्टी? लोकांची डिमांड असेल तर आपोआप त्या गोष्टी होणारच ना. मी तुम्हाला तेच सांगतो. प्रश्न असा आहे की हा डिमांडचा भाग नसतो, हा अस्मितेचा भाग असतो. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हाच मराठी माणूस ज्या वेळेला बाहेरच्या राज्यात जातो आणि त्यावेळेला तो म्हणतो की अरे प्रत्येक ठिकाणी पाट्या तर त्यांच्या भाषेमध्ये होत्या, मग इथे केल्यावर संकुचित का म्हणता? संकुचित म्हणण्याचा प्रश्न नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरज नाही सक्ती करायची. माझं फक्त प्रत्येक वेळेला हेच सांगणं असतं, कायद्याचं पालन करा. या सगळ्या गोष्टींसाठी जर कायदे आहेत तर त्याचं पालन का नाही होत? म्हणजे उदाहरणार्थ मी अनेकदा ही गोष्ट बोललोय, माझ्या भाषणांमधनं पण बोललोय की स्थलांतरित जे होतात लोक, त्यांच्यासाठीचा कायदा आहे की समजा एखाद्या माणसा, हे सगळं जे आपल्याकडे बोलत होतं ना की हा आमचा देश आहे, देशामध्ये आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो, कुठेही जा, सगळे महाराष्ट्रात काय येत आहे. आणि स्थलांतरितांचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर समजा जायचं असेल तर दुसऱ्या राज्यात गेल्यावरती मी इथे आलेलो आहे हे तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सांगावं लागतं. तुम्ही कुठे राहणार आहात, काय करणार आहात,
कुठे नोकरी करता आहात, काय करता, ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला करून द्यावं लागतं. हा स्थलांतरितांचा या देशातला कायदा सांगतो. हे फक्त महाराष्ट्रापुरतच नाहीये. महाराष्ट्रातनं उद्या कोणी बिहारमध्ये गेला, महाराष्ट्रातनं उद्या कोणी गुजरातमध्ये गेला, गुजरातमधनं समजा कोणी महाराष्ट्रात आला, हा प्रत्येक राज्यांसाठी केलेला कायदा आहे. पण ती सक्ती नाहीये त्याच्यामध्ये. सक्तीच आहे ती. मग कायदा कशाला म्हणतात? म्हणजे कायदा करायचा पण सक्ती म्हणजे काय असतं अजून? दारू पिऊन गाडी चालवू नये, नाही तर जेल होणार किंवा पैसे भरायला लागणार. सगळे टॅक्स करायला लागले ना. प्रश्न असा आहे की तुम्हाला हीच भाषा समजते का? प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक संस्कृती असते, प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येक गोष्टी. मी अनेकदा बोललोय की माझा उद्या मराठी माणूस जर समजा उद्या दुसऱ्या राज्यामध्ये गेला त्यांनी त्या राज्यामधली संस्कृती जोपासली पाहिजे. माझ्याकडे एकदा मध्यंतरी एक जण कोणतरी आले होते की युगांडामध्ये जे मराठी लोक आहेत तर ते काहीतरी तिकडे महाराष्ट्र दिवस साजरा करतात. काय माहित नाही मला. तर त्यांना काहीतरी माझं बाईट पाहिजे होतं आणि मी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला अनेक वर्ष झाली आहेत भारत सोडून युगांडामध्ये गेलेलं आहे, तुम्हाला आपल्या देशाबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण आता तुम्ही युगांडामध्ये, तिथे आफ्रिकेमध्ये, त्या भागामध्ये तुम्ही तिकडे युगांडा तिकडे झालं ना, आफ्रिका, तिकडे म्हटलं तिकडे झालं, तिकडच्या संस्कृतीशी समरस व्हा. तिथे राहायचं, तिथे पैसे कमवायचे, तिथे सगळ्या गोष्टी करायच्या आणि आठवण भारताची येते. मग सोडायच्या आधी विचार करायचा होता ना. प्रश्न असा आहे की तुम्ही काही कारणाने तुम्ही तिकडे गेला असाल, देशाबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे, परंतु मला असं वाटतं की तुम्ही तिथला जो त्यांचा जो दिवस असेल तो मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे. ती भाषा तुम्हाला तिकडची आली पाहिजे, तुम्ही तिकडच्या संपूर्ण संस्कृतीशी समरस झाला पाहिजे. हे जर मी इथून गेलेल्या कुठच्याही समजा माणसाला मी सांगत असेल तर इथे आलेल्या माणसाला मी सांगणार नाही का? तुम्ही जर तामिळनाडूमध्ये गेलात, तुम्ही जर समजा कर्नाटकामध्ये गेलात, तुम्ही जर समजा केरळमध्ये गेलात आणि तुम्ही जर समजा हिंदीमध्ये बोलायला लागलात, तुमच्याकडे पाहत देखील नाहीत. तिथे जर समजा तुम्ही गेलात आणि सांगितलं की मला आता पराठा खायचा आहे, ते म्हणणार कोंब, इडलीच कोंब. आमच्याकडे पोहे वाटताना समजा कोण बोलला आम्हाला पराठा मिलेगा, क्यों नहीं मिलेगा, आत्ता करून आणते. आम्ही गोटे आहोत का सतत घरंगळत जायला? त्यासाठी महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपली जी गोष्ट आहे, आपली जी ताकद आहे, आपला जो स्वाभिमान आहे, आपला जो इतिहास आहे, आपण ही गोष्ट पाहिली पाहिजे. मी अनेकदा बोलतो की 125 वर्ष राज्य केलेला हा प्रदेश आहे रे या हिंद प्रांतावरती. 125 वर्ष. बाकीचे तर बाहेरचे होते. एकच ज्याला आपण मराठीशाही ज्याला आपण म्हणू की यांनी 125 वर्ष या हिंद प्रांतावरती राज्य केलं, कुठपासून कुठपर्यंत, आटोक किल्ल्यापर्यंत, ज्याला आपण अटके पार झेंडे फडकवले म्हणतो आपण. तो आज हतबल झालाय महाराष्ट्र. आम्ही एकमेकांशी बोलतो भाषा कशी जपायची, भाषेचं काय होणार पुढे, आमचं काय होणार, इतका हतबल व्हावा. त्याला एक कारण हे पण आहे ना की महाराष्ट्र गीतामध्येच आहे ना, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. दिल्लीच्या तख्तावर बसत नाही असं आहे ना ते. हो, पण राखणं पण महत्वाचंच आहे ना. आम्ही कोणालाही बसवू शकतो, तीही परिस्थिती नाही. दिल्लीमध्ये आत्ताची परिस्थिती आता म्हणजे दिल्लीत सगळं आता करते. आता जे महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे, मला असं वाटतं याचा बारकाईने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मला कोणता पक्ष आवडतो ना, मला कोणता नेता आवडतो, मला कोणता पक्ष आवडतो, हे सगळं एकदा एका बाजूला ठेवा आणि सध्याची महाराष्ट्राची एकदा परिस्थिती नीट बघा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण वरती चाललोय का डबघायला चाललोय, कुठे नेमके चाललोय आपण. एकदा त्याचा बर्डाई व्ह्यू तर घ्या. आपल्याला राज्य म्हणून आपल्याला आपलं काही कळतंय की नाही, आपण काय करतोय आणि काय कुठे चाललंय ते.
आपल्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, आपल्याकडे ब्रिजेस होत आहेत. हे काय प्रगतीचं लक्षण नाहीये. ही बाहेरून येणाऱ्या लोकांची सोय आहे. आज पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे आपण जर समजा एखादा काय म्हणतो त्याला शहराचं प्लॅनिंग म्हणून जर समजा आपण पकडलं, बरोबर, तर त्या शहराच्या प्लॅनिंगमध्ये सर्वसाधारणपणे जगभर हा नियम आहे की त्या शहराची एकूण लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता तिथे 15% रस्ते असले पाहिजेत. बरोबर, म्हणजे 15% ही गोष्ट कायम. शहराचा एरिया वाढत गेला तरी 15%च वाढत गेले पाहिजेत. आज पुण्याची परिस्थिती तुम्ही बघून घ्या, किती टक्के रस्ते आहेत. मला असं वाटतं 8 का 9% रस्ते आहेत. एके दिवशी घरात निघतील तिकडेच असतील. तीच अवस्था मुंबईची, तीच अवस्था ठाण्याची, तीच सुधरत नाहीये ती, अजून अधोगतीला जात. याचं कारण मी आता मध्यंतरीच मी फडणवीसांना भेटलो, या मुद्द्यावरती भेटलो मित्रांना, आणि मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं तुम्ही मध्यंतरी सांगितलं की ज्यांच्याकडे पार्किंगची सोय नाही त्याला आम्ही अनाऊन्स केलंय त्यांनी आता. मी त्याशी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही सांगितलं की ज्याच्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही त्याला गाडी रजिस्टर करता येणार नाही. म्हटलं बरं, आता पार्किंगची व्यवस्था कोण करणार? जगभर जसे पार्किंगचे लॉट काय त्याचे बांधतात ना सगळेजण, की ज्याच्यामध्ये 2-2, 5-5 हजार गाड्या जातात. मला असं वाटतं सरकारने त्या गोष्टी बांधल्या पाहिजेत. लोकांना तुम्ही ऑप्शन्स पण दिले पाहिजेत. आणि तुम्हाला परत शहराच्या एकूण जडणघडण ज्याला म्हणतो आपण, त्याचा एक विचार केला तुम्ही पाहिजे. जगात तुम्ही किती फ्लायओव्हर बांधा, तुम्ही किती ब्रिजेस बांधा, तुम्ही काहीही करा, जोपर्यंत व्हेकल वरती कंट्रोल येत नाही, व्हेकल कंट्रोल म्हणजे रजिस्ट्रेशन, त्याच्या रजिस्टर करणं, तोपर्यंत ह्या डेव्हलपमेंटचा कुठेही उपयोग होणार नाही. तुम्ही काहीही करा, तुम्ही मेट्रो आणा, काही आणा, काही होणार नाही त्यातनं. येत्या निवडणुकांमध्ये सगळे डावीकडे आणि एकटेच तुम्ही उजवीकडे असणार का? आता तरी तसंच दिसतंय, माहित नाही मला, तर त्याच्यावरती मला काय बोलता नाही. काय अर्थ काढायचंय की काहीच सध्या नाही. तुम्ही कशाला अर्थ काढायच्या मागे लागतात? थोडं आम्हाला संधी द्या. मी देईन मी तुम्हाला, परंतु मी तुम्हाला सांगत जाईन की हे अख्खी मुलाखत आहे, ह्यातली 2 वाक्य घ्या, खेळा. पण तरी लोक भेटतात, जातात, हे करतात, त्याच्यावरनं तरी आम्हाला अर्थ काढू द्या. असं कसं? हो, पण तुम्ही अर्थ काढा ना, माझ्याकडे उत्तर मागू नका. तुम्हाला काय खेळायचा दांड्या तो खेळा, कळलं का? तुम्ही मला सांगू नका याच्यावरती बोला म्हणून. प्रत्येक गोष्ट काय बोलली जात नाही, प्रत्येक गोष्ट काय सांगितली जात नाही. मी किमान तुमच्याशी बोलतोय तरी मोकळेपणाने. काही जण तर 11-11, 12-12 वर्ष पत्रकार परिषद पण घेत नाहीत, कळलं का? ते जाहीर सभात बोलतात, मन की बात, तिथेच बोलू का मी? याच्यापुढे मी तिथेच बोलू का? राज की बात असली पाहिजे. ठीक आहे. एक प्रश्न मला आहे, अजून आहे, 2 प्रश्न आहेत माझे. एक प्रश्न मला, म्हणजे आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दलही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा 2 आडनावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीमध्येही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय याच्यामध्ये काही वादच नाही, निश्चित. दोन्ही आडनावं पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. हेही लिहून द्यायला तयार आहे मी, तो संपणार नाही. पण आडनाव ब्रँड नेम आहे की ना, म्हणजे राज ठाकरे किंवा असं ब्रँड नेम आपण पकडलं पाहिजे? हे बघा, प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये आमचे आजोबा, पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरती म्हटलं तर प्रभूंकर ठाकरे, त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे, त्याच्या बरोबरीने जर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात तर माझ्या वडिलांचा श्रीकांत ठाकरे, त्याच्यानंतर माझा आहे, मी एक येतो, उद्धव एक येतो. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स येतातच, पण शेवटी सरनेम असतंच, आडनाव असतंच. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की ती आडनाव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचं 2006चं भाषण मी शिवाजी पार्कचं
पक्ष स्थापनेनंतरचं मला आठवतंय आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांना असं सांगितलं होतं की तुमच्या तरुण मुलांना तुम्ही माझ्या पक्षात पाठवा, तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने तो काम करेल. आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत तुमच्या पक्षाला. एक अख्खी पिढी त्या विचित असलेली मुलं तुमच्या पक्षात आली असतील त्या 40 मध्ये असतील. एवढ्या वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी अभिमानास्पद काम केलेलं आहे आणि आता सुद्धा नवीन मुलांना तुम्ही हेच सांगाल की तुम्ही आता सुद्धा पालकांना सांगाल की तुमच्या पक्षात पाठवा, तुम्ही त्याच पद्धतीने अभिमान वाटेल असं काम? निश्चित त्यांना वाटतंय. कसं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या निवडणुकीवरती पडताळून बघू नका. राजकीय पक्षासाठी निवडणूक महत्वाची असते ना, पण त्याच्या व्यतिरिक्त कामही असतात ना. म्हणजे ज्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्यांनी रेल्वेसाठी आंदोलन केलं आणि ज्याच्यामधनं रेल्वेमध्ये मराठी मुलं जिथे नोकऱ्यांना लागायला लागली, मराठीमध्ये परीक्षा व्हायला लागल्या, हा मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं सर्वात महत्वाचं काम आहे, मोठं काम आहे. अशी अनेक आंदोलनं आहेत की त्या आंदोलनामध्ये एक ठसा उमटवलेला आहे आणि त्याचा अभिमान आहे. उत्तम काम केलेलं आहे आणि करतायत, करत राहतील निश्चित. बाकीच्यांचं काय करायचं? म्हणजे बाकीच्या पक्षांमध्ये देखील असंच सांगितलं गेलं होतं ना की अरे इथे या, आपण चांगले दिवस आणू. मग दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर मग त्याला दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत. त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊ नका पुढच्या वेळेस. कोणाला? त्या लोकांना. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी त्यावेळेला मी जी गोष्ट बोललो होतो, काय होतं आपल्याकडे ना, एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोललं, आपण अरे एक तर इथे राख किंवा इथे राख. मला कळलं नाही एक तर इथे राह म्हणजे काय. विरोधक जरी असेल, त्याचं चांगलं काम असेल, मला असं वाटतं आपण प्रशंसा केली पाहिजे. आणि जवळचा जरी माणूस असेल आणि त्यांनी चुकीचं काम केलं असेल, मला असं वाटतं आपण टीका केली पाहिजे. हे जर प्रत्येकाने जर समजा ह्या गोष्टी पाहिल्या, तपासल्या, तर त्या गोष्टी नीट होतात. आपल्याकडे काय होतं की या सगळ्या आपण मग राज ठाकरे भूमिका बदलतो. भूमिका माझं त्या दिवशीचं माझं अख्खं भाषण होतं भूमिका बदलल्याचं. मग मी तुम्हाला एक भूमिका बदलल्याचं तुम्ही काहीतरी जाऊन बघा. मला 86 साली अटलजी अध्यक्षपदावर गेले, हो बरोबर, आणि अडवाणीजी आले आणि अडवाणीजी आल्यानंतर राम मंदिराचा विषय सगळा पुढे सुरू झाला, विटा, गंगाजळ वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्या सगळ्या रथयात्रा वगैरे सगळ्या सुरू झाल्या. कशासाठी होत्या? स्लोगन काय होती? मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे स्लोगन होती, हो की नाही? 92ला बाबरी मशीद पाडली गेली. त्या दिवशीचा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा लालकृष्ण अडवाणींचा इंटरव्ह्यू आहे. तुमच्याकडे नसेल, मी साहिल जोशींकडे पाठवतो, तुम्ही प्लीज बघा. त्या इंटरव्ह्यू मध्ये लालकृष्ण अडवाणींनी सांगितलेलं आहे की मला खेद आहे की बाबरी मशीद पडल्याचा. आमच्या मनात नव्हतं की बाबरी मशीद पाडावी. हा लालकृष्ण अडवाणींचा इंटरव्ह्यू आहे, मी तुम्हाला पाठवून देतो. बरोबर बोलतोय मी? वाजपेयी पण म्हणाले होते, पण सुरू केलं होतं अडवाणीजींनी. खेद व्यक्त करा कोणी? अडवाणीजी. बरोबर की नाही? ह्याला आपण काय म्हणायचं? करण थापरनं दिलेला इंटरव्ह्यू. बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला वाईट वाटतंय की बाबरी मशीद पडली. राज ठाकरेला प्रश्न विचारतात भूमिका बदलण्याचा. भुजबळ साहेब, तुम्ही काही क्रांती केलेली नाहीये, तुम्ही भ्रष्टाचार केलाय म्हणून तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकलंय. मला असं वाटतं ना, शाळांचा अभ्यासक्रम बदलला पाहिजे. आता कोण कोणास म्हणाले होते काय कळलं का? फटाफट समजायला लागेल कोणी कोणी काय काय केलं ते. सध्या तो अभ्यासक्रम आम्ही राबवा. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलं पाहिजे की बाकी सगळे सोडत आहे राजकारण वगैरे, पण महाराष्ट्र आता खूप वाईट अवस्थेमध्ये आहे, एवढं निश्चित.
राज ठाकरेंची मुलाखत मला वाटतं अशीच चालू राहील 1.5-2 तास, पण त्यांना पण मुंबईला जायचं आहे. मला मुंबईला जायचं. पण राजसाहेब खरंच खूप खूप धन्यवाद, कारण आपण पुण्यामध्ये बसून आज ही मुलाखत करतोय. मला हे नाही कळलं, मुंबईत पुण्यात कार्यक्रम, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पुण्यात तरी सुरू करा, ते पण सुरू करू. लवकर महाराष्ट्र पुणे सगळंच करू आपण. जसं आनंद बाजार पत्रिका माझा असू शकतं, तर मुंबई तक नाही. एकच वर्तमानपत्र आहे माहितीये ना, जे कधी म्हणजे शहरामध्ये आलंच नाही. गावकरी. मी मगाशी म्हटलं तसं राजसाहेबांची मुलाखत अजून 1.5-2 तास पण चालू शकते, पण खरंच तुम्हाला जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, केदार शिंदे यांचं खरं तर आज डेब्यू आहे मुलाखतीच्या. मुलाखत घेतली ही अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी, की मी कोणाची तरी पहिली मुलाखत घेतली. ते कोण होते तर माननीय राजसाहेब ठाकरे. खूप धन्यवाद राजसाहेब आणि केदार, मनापासून आभार की या मुलाखतीसाठी तुम्ही सुद्धा वेळ काढला, त्याच्याबद्दल धन्यवाद साहेब. धन्यवाद. थँक्यू.